दर्जेदार खेळ करणारा संघ आपण ज्या संघाचा 12th मॅच नसेल त्याला पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्या. तो युनिफॉर्म मध्ये असला पाहिजे. या सगळ्या सूचना आपण गीते सर का देतो ना, याच्यावर खूप सतीश गायकर सर याच्यावर खूप मोठी चर्चा व्हायला हवी. चर्चासत्र या गोष्टीवर आपण रंगला पाहिजे की या सगळ्या गोष्टी, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत. आपण सामना सुरू करण्यापूर्वीच सांगतो की आपला लॉट्स हा कमीत कमी 8 ते 10 दिवस अगोदर पडतो आणि त्यानंतर आपण मॅचच्या दिवशी सगळ्या टीम्सला कमीत कमी 2-2, 3-3 वेळेला मात्र फोन करावे लागतात. फोन करून आलो येतो सांगितलं जातं. टॉससाठी धमकावलं जातं, या टॉससाठी. त्यानंतर सांगितलं की युनिफॉर्ममध्ये तुम्ही या. नंतर सांगितलं की तुमचा 12th मॅन असावा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तोंडपाठ असायला हव्यात. परंतु आजकाल सगळे नियम जेवढे बनतात ना, त्याला पलवाटा ही तेवढ्याच बनतात. त्या पलवाटा पाहिल्या. वळूया आपण आणखीन एका नव्या कोऱ्या सामन्याकडे. भाई मात्र कोण यांचे ते आगमन झालंय. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने भाईजी मात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू दिनेश पाटील सर. दर्दी रसिक एवढंच या माणसाचं नाव होईल भाई मात्रेंचं. कारण स्पर्धा कोणाची असू दे, सामने कोणाची असू दे, मनापासून ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आनंद, मी तर म्हणेन की स्पर्धेपेक्षा त्या क्रिकेटचा आनंद घेणारा एक अतिशय उत्तम दर्जाचा हा समीक्षक प्लस प्रेक्षक. वळूया आणखीन एका नव्या कोऱ्या सामन्याकडे. पहिला सामना रंगतदार बनवला. पहिला आकाशनं दर्जेदार गोलंदाजी केली. शेवटच्या स्लॉक षटकामध्ये फक्त एकच धाव देत एक मोहरा टिपला आणि रिस्ट्रिक्ट केलं तुरमाळे संघाला 31 धाव्यांवर. धावांचा पाठलाग जणू काही मी एकटाच करणार आहे असंच काहीसं अनिकेत मात्रेनं दाखवलं आणि त्यानं सगळ्या धावा एकट्यानं ठोकल्या. एक धाव मात्र फक्त साहिल मात्रेला करू दिली आणि त्यानंतर मात्र तो सामना निव्वळ 10 बॉल्समध्ये जिंकला. आता पुढचा सामना सुरू झाला. दीपकजी पाटील ग्रामपंचायत सदस्य मोठे भिंगार यांचं इथे आगमन झालंय. ज्ञानेश्वर दत्तू पाटील यांचं देखील या व्यासपीठाकडे आगमन होते. संदेशजी पाटील यांचे वडील, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. प्रीतम खोगरे गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्रायकर मात्र आपण पाहतोय तो म्हणजेच गीतेश मडवी, ज्यांना एक चौका ठोकला आणि चौथ्या बॉलवर सिंगल रन घेत स्ट्राईक बदलली. गीतेश मडवी आणि चंदन मडवी. चंदन मडवीनं मात्र आपल्या फलंदाजीचा चंदन अनेक स्पर्धेमध्ये उगाळलाय. अनेक स्पर्धेमध्ये ताकदवान फलंदाजीचा सुगंध दरवळलाय. तो पुन्हा एकदा या मंचावर आज या मैदानावरती दाखवेल का? मनस्वी या नावानं आज मात्र मनस्वी 11 कर्तेश्वर भिंगार संघ खेळतोय. आमचे अतिशय जवळचे मित्र ग्रामपंचायत भिंगारचे विद्यमान सदस्य ज्यांचे सौभाग्य होते ते संदेशजी पाटील, रायगड समालोचक असोयांचे आपल्या या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून जे ओळख राहिले ते संदेशजी पाटील यांच्या माध्यमातून ही कर्तेश्वर भिंगार संघाला पॅक करण्यात आलं. एका बाजूला रॉयल स्पोर्ट्स बुलवे, दरम्यान मात्र प्रीतम खोगिरेचा हा अवांतर बॉल होता, एक्स्ट्राचा बॉल होता. एक्स्ट्राचा रन्स मात्र येईल. अकोट टप्प्याचा बॉल. चंदन थोडा चाचपळीवर खेळतोय. दोन्ही संघांना लक्षात घ्या, सामना 4 षटकांचा आहे आणि 4 षटकांच्या खेळामध्ये एका एंडकडूनच गोलंदाजी केली जाईल. सगळे मॅचेस आज मात्र एका एंडकडून होतील. आज तब्बल विचार केला तर 11 मॅचेस आहेत. तुमच्या सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं. यानंतर जय हनुमान वाघिवली आणि तन्मयी 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे आहे. वारंवार कोणत्याही प्रकारची तुम्हाला नोंद किंवा अनाउन्समेंट होणार नाही याची नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे वेळेवर तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. षटक क्रमांक 1 संपला. पहिला बॉल जेव्हा पडला 8:23 पडलाय, त्याच्यामुळे प्रत्येक बॉलचा टायमर इथं सेट आहे, त्याच्यामुळे वेळेत सामने संपवायचे आहेत. प्रीतम खोगरेंना पुन्हा एकदा तर नक्कीच सर पारदर्शक येत आहे. भिंगार टीमसाठी सलगच्या 3 विकेटसाठी करीना संदेश पाटील विद्यमान सदस्य गुरुरामपंचायत भिंगार यांच्या माध्यमातून सलगच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि मिडॉन षटकसाठी देखील
3,000 रुपयाचं पारितोषिक असेल याची आपण नोंद घ्या. एक सुवर्ण संधी असेल कर्तेश्वर भिंगार टीमच्या खेळाडूंना. संदेश पाटील आज बंडल घेऊन बसलेत. त्यांना माहीत आहे संघाचे पॅकर आहेत आणि पॅकर्सला नेहमी वाटत असतं की आपला संघ जिंकला पाहिजे, आपला गाव जिंकला पाहिजे. ही त्याच्यामागची प्रामाणिक हेतू असतो. तो हेतू त्यानं सिद्ध केला आहे. विकेट सलग 3 विकेट घ्या म्हणजे विकेट आर्टिस्टसाठी 1,000 रुपये, मेडन षटकासाठी 3,000 रुपयाचे बक्षीस. चांगला बॉल पॉईंटच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल केला आहे. धावणार नाही आहे चंदन, त्याला माहिती आहे धावा येतील, धावा बरसतील आणि येतोय हा मात्र चौकार. धावफलकावर धावा मात्र आतापर्यंत लागल्या 13 धावा. षटक क्रमांक 2. बॅटच्या आतली कडा इथे मात्र डॉट बॉल ट्रॅव्हल केला जातोय. गोलंदाजाला मात्र पाहतोय आपण तो म्हणजे गोलंदाज साहिल जगे. एक नवी उभारी आहे साहिल जगेच्या खेळामध्ये. नवा सितारा या संघाला सापडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, कारण फलंदाजीसुद्धा खूप विस्फोटक राहिली आहे साहिल जगेची. धर्मेंद्र गोगरेच्या आधिपत्याखाली देवाचा खेळ कित्येक वर्ष या संघाला प्रेरणा देत राहिला आहे. हे सगळी मंडळी मग प्रीतम नंतर घडले सगळी मंडळी उभी राहिली आणि भिंगार संघानंसुद्धा आपल्या परीनं आपला झेंडा, आपल्या गावाचा झेंडा बऱ्याच वर्ष आपल्या खांद्यावर लिहिली आहे अपेलला. एका बाजूला रॉयल वुल्वे आपली स्वतःची मक्तेदारी सिद्ध करत रॉयल वुल्वेनंही आपला स्वतः संघ उभा केला आणि अनेक वर्षापासून एका संघाबरोबर एकनिष्ठ राहत आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत, आम्ही आमचा खेळ खेळत राहतो असंच काहीसं दाखवत हा संघसुद्धा म्हणजे रॉयल वुल्वे संघ एकनिष्ठ राहिला आणि आपल्या परीनं आपल्या गावाचं नाव असाच मोठा करत राहिला. आम्ही राहू, आम्ही लढू आणि आम्ही खेळत राहू. आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र पाहतोय. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झालाय. कमीत कमी 40-45 धावा ह्या बोर्डवर लावाव्या लागतील, कारण या मैदानानं तिसऱ्या दिवशी 31 धावाही डिफेन्स केल्या, परंतु त्याच 31 धावा आज निव्वळ 10 बॉल्समध्ये चेज झालेत. त्याच्यामुळे आज वेगळा रंग राहील. काल मैदानात बऱ्याच धावा पाहिल्या, 70, 75, 70, 58चा पाठलाग झाला. त्याच्यामुळे काल धावा पाहिलेत आणि आज नेमकं काय घडेल. षटक क्रमांक 3. सूर्य इथे मात्र पहिलाच बॉल इथे पाहतोय पंच 2 हात जमिनीला समांतर करतायत. याचा अर्थ आहे हा बॉल अवांतर. एक्स्ट्राची रन्सनस मात्र सुरुवात करतोय गोलंदाज प्रतीक घोगरे. स्पर्धेच्या ज्या वेळेला सुरुवात झाली ना सीझनची, त्यावेळेला प्रतीक घोगरेनं लीड केलं या संघाला. प्रतीक घोगरेनं पहिले षटक हाताळलं. आखो टप्प्याच्या बॉलला काय पीक केलाय. वेल टाइम स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम. इट्स अ मायटी 6 रन्स.
या षटकारानं मात्र मी म्हटलं होतं की चंदन मडवीचा खेळ अनेक स्पर्धेमध्ये खूप सुंदर राहिलाय. या धावा चंदन मडवीकडे खूप चांगलं स्किल आहे धावा जमवण्याचं. एका बाजूला चंदन मडवी लढत राहतो, एका बाजूला मात्र गीतेश मडवी त्याला साथ देत राहतो. दोघांकडे ती क्षमता आहे मोठ्या धावा जमवण्याची. पण एका बाजूला मास्टर माइंड कॅप्टन म्हणून त्याची ओळख कित्येक वर्षापासून राहिले धर्मेंद्र घोगरे आणि अनुभवाची कमी नसलेला देवा यांच्याकडून मात्र बरंच काही शिकणार काय. त्याच्यामुळे या धावा रिस्ट्रिक्ट कशा करायच्या त्यांनाही चांगलं अवगत आहे. या 6 धावांनी धापडकर धावा लागल्या त्या तब्बल 23 धावा. षटक क्रमांक 3. अरुणजी पाटील आणि पद्माकरजी सार्डेकर यांचं इथे आगमन झालंय. या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला लगेच सुरू करा. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ सुरू आहे आतापर्यंत. मी म्हणेन की मोजक्या धावा बनल्याच जरूर, परंतु चंदन मडवी गीतेश जर राहिले ना स्ट्राईकवर या धावपट्टीवर धावा बनतील. लोअर फुल टच बॉल ट्रॅव्हल केलाय भरदा वेगानं. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल केलाय. साहिलची कमाल पा, साहिलची कमाल पा. काय सुंदर क्षेत्ररक्षण. जवळपास वाईडिश मिड विकेट म्हणजेच काऊ कॉर्नरच्या फेजमध्ये होता. इथून धावत सुटला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत तो बॉलपर्यंत पोहोचला, उचलला, फेकला, रनआउटची संधी निर्माण केली, परंतु गोलंदाज मात्र बॉलला कलेक्ट करू शकला नाही. म्हणूनच की काय मी म्हणेन की चंदनला हा जीवनदान मिळतोय. एक धाव मात्र या बॉलवर आली आणि एका धावेनं धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 24 धावा. बिनबाद 24 ही चांगली सुरुवात केली जाते, परंतु सुरुवात आणि अंत 4 षटकामध्ये कळत नसतो. कलाकारी दाखवण्याचा प्रयत्न केला. बॉलच्या डेप्थपर्यंत गीतेश जाण्यात गेला. त्यानं मात्र ऑफस्टिकच्या बॉलला कदाचित डीप थर्मॅनमधून टोलवायचा होता, परंतु तो नीट कनेक्ट नाही झाला. त्याच्यामुळेच रन्स मात्र येते 1 आणि एका रन्सनं 25 या धावा धापलकर लागतात. या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 9 बॉल पूर्वार्धामध्ये अजून येणं बाकी आहे. चांगला बॉल कव्हरच्या दिशेनं ट्रॅव्हल केलाय. सिंगल रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. आउट. OUT ही रिस्की रन्स घेतली. थोडासा स्लाइड झालाय तिकडे चंदन, परंतु ही म्हणे की रिस्की रन्स ही गरज होती का. पहिल्यांदा थांबला. कदाचित जर पहिल्यांदा धावत सुटले असतं तर ही रन्स ही कंप्लीट झाली असती. नवीन फलंदाज रेडी राहायचं आहे, लक्षात घ्या. ती लक्ष्मी रेषा तिकडे आहे, परंतु त्याच्यामुळे फलंदाज तिकडे आऊट दिलाय ना. थर्ड अंपायर लावला का. चला पाहिलं जाईल लागलंय का बघा. परंतु खऱ्या अर्थानं चंदनला ही गरज नव्हती धावायची. एकच रन जर सरळ पहिल्यांदा धावा सुटल्या असत्या 2 धावा तर ॲब्सल्युटली बनल्या असत्या, परंतु थांबला आणि मग मात्र तो धावत सुटला. OUT आऊट. कारण पहिल्यांदा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असतं, परंतु आजकाल इम्प्रेशनच राहिलं नाही. परंतु त्या थर्ड अंपायर आल्यापासून सचिनजींना इम्प्रेशनच राहिलं नाही. फर्स्ट इम्प्रेशन काही ना लास्ट इम्प्रेशन काही. फर्स्ट इम्प्रेशनमध्ये जर दिसलं ना तरी पण तिसरा अंपायर्स, आणि जरी मुख्य पंचांनी जरी पंच आऊट दिलं ना तरी खेळाडू म्हणतात नाही नाही आम्हाला चाचपडायचं आहे, बघायचं आहे. चंदन मडवीचा खेळ मात्र विस्फोटक राहिला, उबदार राहिला. संघासाठी धावा जोडल्या त्या तब्बल 17 धावा. प्रकाशजी पाटील माजी उपसरपंच गुरु ग्रामपंचायत मोठे भिंगार यांचं या व्यासपीठाकडे आगमन झालंय. जयेशजी तांडेल दाफेवळी आणि धनंजय पाटील आणि प्रकाशजी पाटील या मान्यवरांचं या व्यासपीठाकडे आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. वाघिवली आणि नारपोली संघनायकांना पुन्हा पुकार. फुलटॉस बॉल, परंतु देवानं मात्र काय सुंदर बॉलला स्टॉप केलं. तिथे मात्र पाहिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 30 यार्डामध्ये उभा होता आणि त्यानं मात्र त्या बॉलला रोखला. कदाचित त्याच्या पाठीमागे रिकामी जागा होती. जर का बॉल निघून गेला असताना तर चौकारी होऊ शकला असता. 2 क्षेत्ररक्षक त्यानं बॅकअपला लावलेत, परंतु प्रवास दूरचा होता. 1 रन्स मात्र गीतेच्या नावावरती आली आणि नवीन फलंदाज पाहतो संकेत भोईर स्ट्राईकवर आता मात्र असेल. षटक संपलंय, त्याच्यामुळे पुढच्या षटकामध्ये तो ऑन स्ट्राईकला राहील. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकर धावा लागल्या 1 बाद 28 धावा.
जय हनुमान वाघेवळी संघाचा संघनायक आणि तन्मयी 11 जय हनुमान मसोबा नारपोळी संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जर संघनायक उपस्थित नसेल तर समोरच्या संघाला टॉस दिली जाईल, याची आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 3 आपण विचार केला आतापर्यंत 3 षटकं टाकली. प्रीतमनं 7 धावा दिल्या, त्यानंतर मध्ये 9 धावा साहिल जग्यानं मोजल्या आणि या षटकामध्ये प्रीतमनंच धावा 11, प्रतीक घोगऱ्यानं 11 धावा मोजल्या आणि त्याच्यामुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या त्या तब्बल 28. षटक क्रमांक 4 शेवटचं स्लॉग षटक कशा प्रकारे राहील. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रसाद पवार, तर स्ट्राईकवर मात्र पाहतोय आपण गीतेश मडवी नॉन स्ट्राईकला संकेत भोईरे. कमीत कमी 15 धावा या षटकामध्ये येणं गरजेचे आहेत. एक चॅलेंजिंग आव्हान उभं करायचं असेल, लढवय्या खेळ दाखवायचा असेल तर इथून डॉट बॉल चालणार नाही आहेत. ते म्हणजेच रॉयल स्पर्ट्स वुल्वे संघाला अतिशय उत्तम खेळ राहिला यंदा भिंगार संघाचाही. मोरावे स्पर्धा गाजवली, अनेक स्पर्धेमध्ये साहिल जगेचाही खेळ बहारदार राहिला आणि अनेक स्पर्धेमध्ये या सगळ्यांनी मिळून टीमवर्कच्या माध्यमातून स्पर्धा अनेक जिंकल्या. खोलव टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे, स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत गेलाय. सिंगल रन्स देवा मात्र येतोय, दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय, गाफील राहिलाय. कॅज्युअल अप्रोच, एकदम कॅज्युअल अप्रोच. सिंगल रन्स कदाचित प्रसाद पवारला धावत जायची गरज नव्हती. पाठीमागे देवेंद्र उभा होता, परंतु कदाचित थोडीशी घाई झाली. स्वतःच्या गोलंदाजीत धाव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि कधी कधी वाचवण्यामध्ये जास्त जातं आणि ती कंजूशी मात्र अंगलट आली आणि या 2 धावा या बॉलवर आल्या. 30 धावा बोर्डवर लागलेत. 4 बॉलमध्ये 10 धावा आल्या तर 40 धावा सुद्धा या मैदानावरती चांगल्या बनलेत. परंतु तिथे मात्र काय रणनीती राहील. मोठी एज आणि इथून मात्र एक फलंदाज गीतेश मडवी बॅक टू डगआउट. आणि डॅनी गायकर यांचं या व्यासपीठाकडे आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक अमितजी गायकर आणि सचिनजी गायकर या दोघांकडून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नेक्स्ट बॅट्समन रेडीच ठेवायचा, त्यासाठी विलंब करू नका. ही सर्वच संघांना नोंद असेल. सूरज ठाकूर, सूरज अस्ताला गेलाय, परंतु या सूरजला आपल्या संघासाठी उगवावं लागेल. राहिलेल्या वाट्याला येणाऱ्या 3 बॉलमध्ये मोठे फटके त्यासाठी अनिवार्य राहतील. परंतु प्रसाद मात्र आपल्या गोलंदाजीचा कंजूसी प्रसाद देत मात्र धावा आतापर्यंत रोखलेत. दोघांमधलं द्वंद्व अफाट आहे. धावा दिल्या जात नाहीत, एकाला धावा जमवायच्या आहेत. काय बॉल राहिलाय, काय सुरेख खोलवर टप्प्याची गोलंदाजी, फुल्लर लेनचे बॉल ट्रॅव्हल केल्याचं भरधाव वेगानं. ही धावपट्टीनं अनेक रंग दाखवलेत. ही धावपट्टीनं आजकालच्या कलियुगासारखी आहे. ज्यानं कर्तृत्व सिद्ध केलं त्याच्या प्रेमात पडते. दररोज तिचं प्रेम बदलतं आणि अशी जी धावपट्टी ही बदलत राहिली आहे. अतिशय उत्तम गोलंदाजी. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा बॉल मात्र लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल. एकच रन्स मात्र मिळते. एका रन्सनं समाधान मानावं लागेल. धावा लागतील फक्त 31 धावा. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 31च बनल्या होत्या. इथे मात्र 1 बॉल शिल्लक आहे, त्यापेक्षा जास्त बनतील का. परंतु मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर कोण संघानं सहज विजय प्रस्थापित केला होता. परंतु इथे एक सामना 31 धावांचा डिफेन्सही झालाय. सावळे संघानं चिखले संघाला पराभूत केलं होतं. शेवटचा बॉल पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी. बॉल तर चांगला पकडला होता. सिंगल रन्सच मिळेल, दुसऱ्या रनचा प्रयत्न काही उपयोगी पडणार नाही आहे. त्याच्यामुळे एका रन्सनं मागच्या सामन्यापेक्षा 1 रन जास्त बनली. मी तर म्हणेन की कदाचित धावांचा पाठलाग 32 झाला. त्या 32 धावा जमल्या. आता 33 धावांची गरज आहे. या 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी धर्मेंद्र कशा प्रकारचा खेळ आखतील, रणनीती आखतील की पुन्हा एकदा भावेशान टीम. खऱ्या अर्थानं दर्जेदार गोलंदाजी जरूर आहे, परंतु महेंद्र असलेल्या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून चंदन काय रणनीती आखेल. धावा रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील का की हाही सामना एकतर्फी जाईल. या उत्तरार्धामध्ये ऐकूया आपण.
गीतेशजी सार्डेकर यांच्या गोडबाणीतून या सामन्याचा उत्तरार्ध. तर इथे सन्मान केला जातोय. सन्मान या तिथे ज्ञानेश्वर दत्तू पाटील मोठे भिंगार यांचा इथे सन्मान केला जातो. मी बाबांना विनंती करते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. संदेशजी पाटील यांचे वडील आज मात्र त्यांचा संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. ज्ञानेश्वर दत्तू पाटील यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. मायेची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय अतिथी ज्ञानेश्वरजी पाटील यांचा इथे सन्मान केलं जातं. पुढचा सन्मान इथे घेतला जातोय. सन्माननीय प्रकाशजी पाटील माजी उपसरपंच गुरुराम पंचायत मोठे भिंगारचे आपण पाहतोय. कर्तोश्वर भिंगार टीम जिथे जिथे असते तिथे तिथे तुम्हाला हे व्यक्तिमत्व निश्चितपणे सपोर्टसाठी दिसत असतं. ते प्रकाशजी पाटील मोठे भिंगार यांचा इथे सन्मान केला जातो. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय दीपकजी पाटील मोठे भिंगार सदस्य गुरुराम पंचायत मोठे भिंगार यांचा इथे सन्मान केला जाईल. मी दीपकजी पाटील यांना विनंती करते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. पुढचा सन्मान इथे केला जातोय. जयेंद्र येतात वाघिवली टीमचं, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याच्या विरोधात खेळत असताना नारपोली टीमला आपण पाहू शकाल. नरेंद्र यांना विनंती असेल की टॉससाठी या, जर पहिला चेंडू पडून जर झाला तर मात्र टॉस मात्र समोरच्या टीमला देण्यात येईल याची आपण नोंद घ्या. पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय संतोषजी गायकर यांचा इथे सन्मान केला जातोय. मी विनंती करतो संतोषदादा गायकर यांना की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. संतोषजी गायकर यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय अरुण शेठ माळी शाहीर अरुण शेठ माळी यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो अरुणजी माळी की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. नारायणजी पवार भिंगार चला ऑफिशियल्स मॅच ऑन करा. यस हितेश. नारायणजी पवार मोठे भिंगार यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. अरुण शेठ माळी यांचा इथे सन्मान केला जातो, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय पद्माकरजी सार्डेकर यांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. पद्माकरजी सार्डेकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. बाळू येताना दिसतं. टॉससाठी चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. तन्मयी 11 जय मुसोमा नारपोळी आणि त्याच्या विरोधात वाघिवली टीमला आपण पाहू शकाल. पद्माकरजी सार्डेकर यांचा इथे यथोचित सन्मान इथे मात्र केला जातोय. जयेशजी तांडेल दापिवली वावेगर यांचा इथे सन्मान केला जाईल. मी जयेशजी तांडेल यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. जयेशजी तांडेल यांचा इथे सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन जयेशजी तांडेल साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. तसेच धनंजयजी पाटील दापिवली वावेगर यांचा इथे सन्मान केला जाईल. धनंजयजी पाटील यांना विनंती करते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. दोंडीरामजी राठोड यांचं इथे सन्मान केलं जाईल. मी विनंती करते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. दोंडीरामजी राठोड यांचा
इथे सन्मान केला जाईल आणि टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्यामध्ये एका साईडला असेल वाघिवली टीम आणि त्याच्या विरोधात खेळत असताना आपण पाहू शकाल तन्मयी 11 जय मसुमा नारपोली टीमला बालूचा संघ असेल. संदेशजी पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी यायचं. संदेशजी पाटील यांच्या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. अगदी वेळेवर दोन्ही संघ दाखल झाले त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. एका साईडला बालू असेल आणि एका साईडला आपण पाहू शकाल वाघिवली टीम. 4 ओव्हर कंपल्सरी टॉस जिंकला इथे मात्र वाघिवली टीमने काय निर्णय असेल तर क्षेत्ररक्षण करत असताना समोर नारपोल टीम आहे काय रणनीती असेल 40 ते 50 आत रोखण्याचं आणि आयोजनाबद्दल काय बोलाल. आयोजन इथे चांगलाच असतं. फर्स्ट टाइम नाईटला इथे खेळतोय डेला खेळलेलो आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल जयेंद्र तुला पुढच्या मॅचसाठी. बालू तुला देखील बेस्ट ऑफ लक असेल. मॅच रंगते ऐकूया एक स्वीट नारायणजी पवार यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरं सत्र कसं रंगतंय काय घडतंय कोणावर वरचढ ठरत आहे ऐकूया सागरजी मांडवकर यांच्या गोडवाणीतून. धन्यवाद गितेश. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण स्पर्धा पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा. सन्मान्य श्री डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्तानं आपण नेहमी पाहत असतो 75वा 50वा 25वा अशा अनेक वर्षाच्या निमित्तानं जी वाढदिवस ठेवलं जातं तो एक आनंदाचा क्षण असतो. आणि आज आपण पाहतो 50व्या वाढदिवसानिमित्तानं ही भव्य नाईट रजनी. मॅच ऑन आहे. कर्तेश्वर मोठे भिंगार आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वे विनिंग टार्गेट 33चा पाठलाग करायचे. बॅटिंग टीम पुन्हा सज्ज होईल. मोठे भिंगारकडून देवेंद्र पाटील स्ट्रायकर एंडला मागे ठेवला चेंडू फटका बनवला पॉवर जनरेट केली आणि सुपर पॉवर शॉट युजित षटकार. रॉयल स्पोर्ट्स उल्वे टार्गेट सेट केले 33. या मैदानावर असं म्हटलं जातं का धावा डिपेंड सुद्धा झालेत. चांगलं टार्गेट या मैदानावर पाठलाग सुद्धा झालेत. हे अनेक कारणामे या मैदानावर पाहिले आणि आज आपण पाहतोय गावदेवी मैदान आजिवले थरार रंगतोय. कर्तेश्वर मोठे भिंगार विरुद्ध रॉयल स्पोर्ट्स उल्वे. चंदन मडवी नेक्स्ट बॉल समोर ठेवला. आणखीन एक दिमागदार गगनचुंबी गगनभेदी युजित तुफानी हल्ला. एक चौकार सलग 2 षटकार आणि टार्गेट 33 आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्यात 17. तीन षटकारासाठी करीना संदेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. सलगचे 2 लगावल्यात. देवेंद्र जेव्हा स्ट्राईकवर येईल अजून एक लगावला गेला सागर सर तर नक्कीच 1000 रुपयाचा कॅच प्राइज असेल. थोडासा अनफिड आहे परंतु मैदानामध्ये तो ताकदवान स्ट्रोक त्याच्या बॅटमधून दाखवतोय. तर देवेंद्र पाटील बघा असं म्हटलं जातं जेव्हा टॅलेंट एका मैदानावर येतं आणि क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं संधी तुम्हाला मिळत नाहीत आणि त्या तुम्हाला ग्रॅब कराव्या लागतात. मात्र जेव्हा गुणवान क्रिकेटर मैदानावर खेळत असतो मग त्याला सराव असो किंवा नसो मैदान गाजवायचे आणि तेच दाखवलं. देवेंद्र क्रमांक 3 वर आला आणि त्याच्या 2 मोठ्या फटक्यानं हा पलटवार केला. इथून भरपूर घाम गाळावा लागेल कारण धावांची इन्व्हेस्टमेंट जी गुंतवणूक केल्या रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघानं फक्त 33 धावा आहेत. इथून जर कमबॅक हवा असेल तर गोलंदाजांना आपल्या पोझिशनवर प्रचंड मेहनत करावी लागेल. चंदन मडवीचं षटक राहिलं महागडे. धावा आल्या 17. सौरभ पाटीलला जरूर त्यांनी बाद केलं मात्र देवेंद्रचा हल्ला बॉल या मॅचमध्ये दाखवून दिलं. ओव्हर नंबर 2 मागे ठेवला चेंडू सावध पवित्रा ढकलले चेंडूला. फिल्डर आहे तिथे सिंगल मिळेल. बघा नेक्स्ट मॅच सूचना आम्ही देतो. फिल्डिंग टीम
आपण रेडी ना फिल्डिंग अँड बॅटिंग टीम, कारण आज फायनलची रात्र. संकेत भोईर सिंगल, एकूण धाव फलक 18. पूर्वार्ध कसा होता? पूर्वार्धामध्ये 2 षटकानंतर धावा होत्या 16 आणि आता दुसरं षटक सूर्य धावा येत्या 18. आघाडीवर बॅटिंग टीम करतेश्वर मोठे भिंगार. रॉयल स्पोर्ट्स सुलव्या संकेत स्लोवर वन. आता ऑफ स्टंपला याच लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करावं लागेल. जर या मॅचमध्ये कमबॅक हवा असेल, जी भागीदारी पार्टनरशिप बिल्डअप होते तिला धक्के देणं आणि धावा रोखणं, या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल बॉलिंग टीमला. स्लोवर वन पुन्हा एकदा ऑफ स्टंपला. ज्या देवेंद्रनं बॅक टू बॅक 2 षटका ठोकल्या होत्या, त्याच्या देहबोलीचा अभ्यास केला, त्याच्या स्टँडिंग मोशनचा अभ्यास केला, कारण देवेंद्र ऑन साईडला खूप चांगला खेळतो. हे संकेतनं ओळखलं. रिव्हर्स अटेम्प्ट डीप कडे गेला आणि हा तडका देवेंद्रच्या बॅट मधून आणखीन एक तिसरा षटकार. फिल्डिंग टीम सूचना आम्ही देतो. वाघिवली आणि नारपोली, बघा ज्या संघाने क्षेत्ररक्षणाला पसंती दिल्या त्या संघाला आयोजकांकडून सूचना आम्ही देतो. ओ रिवासाठी आणखीन एक देखना चाबुक स्ट्रोक तुफानी, आणि आज देवेंद्र नावाचं तुफान वादळ बेमिसाल कमाल. 3 षटकार 1 चौकार 32 करायचेत आणि धावा झाल्यात 28. चला वाघिवलीला सूचना करतोय. वाघिवली टीम आपण फिल्डिंग साठी यायचं लगेच. खोदून काढलाय गॅप मध्ये कव्हर कडे आणखीन एक तुफान याला चौकार. देवेंद्रची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या उद्या. असं म्हटलं जातं का देवेंद्र का जब बल्ला चलता है तब किसी का नहीं चलता, आणि आज तेच दाखवून दिलं. गोलंदाजी शिकार केली. धावा झाल्या 32. अवघ्या पाहिजेत 1 धावेची गरज. टीम वाघिवली समोर आहे आपण आणि टीम नारपोली रेडी राहा. आज वेळ आयोजकांना वाचवायचे, कारण 11 मॅचेसचा लोड आहे आणि त्यासाठी आम्ही या वारंवार सूचना देतो. तर वाघिवलीला विनंती करेन आपला स्क्वॉड घेऊन लगेच आपण, आणि नारपोली आपण सुद्धा रेडी राहा. हॅलो 8:56. नारायणजी पवार यांचे इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. देवेंद्र पाटीलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येतं आणि शेवटचा गोलंदाज आपण पाहिला गेला प्रसाद पवार, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ज्ञानेश्वर दत्तू पाटील यांच्या माध्यमातून चांगला खेळ करत इथे मात्र सर्वांची मनं जिंकल्यात. चला आपण सज्ज राहायचे. पुढची टीम वाघिवली. जयेंद्र आपला टीम संघ रेडी ठेवायचा आहे. जशी टीम बाहेर येते क्षेत्ररक्षण करणारी, तसंच आपण मैदानाचा ताबा घ्या. तर 33 धावांचं लक्ष आणि धावफलकावर सहज पद्धतीनं बॅटिंग केली. धावा त्या 32, 1 धावेची गरज. सामना पूर्ण इझी आहे. बघा तेवढंच क्षेत्ररक्षणाची सजावट. बॅटिंग टीमला माहिती आहे धावा नक्कीच पूर्ण होतील. अमरेला फिल्डिंग सेटअप केलं, फील्ड रिप्लेसमेंट पाहतोय. काही अंशी दबाव निर्माण केला होता, मात्र त्यानंतर जो कमबॅक केला पुन्हा देवेंद्रनं सामना पूर्णपणे खुला केला. बघा काय पाहतो आपण. अश्वित सलग 4 चेंडू डॉट. एका धावेसाठी आता नाकी न मानले धर्मेंद्रला. पुन्हा एकदा सज्ज होईल धर्मेंद्र. बॅटिंग करताना टीम मोठे भिंगारसाठी राऊंड विकेटनं पुढे सरसावत डीप कडे खेळल्यात. 1 धावेची फक्त गरज होती आणि विजयावर शिक्कामोर्तब केलाय. बॅटिंग टीम करतेश्वर मोठे भिंगार संघानं पराभूत केलं रॉयल स्पोर्ट्स सुलव्या संघाला. मॅच नंबर 2 ग्रुप बी चा आपण हा पाहतोय दुसरा सामना. चला जय हनुमान वाघिवली आपण जाऊ शकतात मध्ये. मी संघाला विनंती करेन वाघिवली आपण वेट करू नका, फिल्डिंगसाठी आपण जाऊ शकता. प्लेअर ऑफ द मॅच देऊया. नो डाऊट्स प्रसाद पवार. 4 धावेचे षटक, गुड बॉलिंग आणि 1 विकेट. प्रसाद पवारला आपण देतो मॅन ऑफ द मॅच. विष्णूजी माळी यांना विनंती असेल की आपण